आपला जो पैसा आहे हा 1000 वेळेस विचार करायचा, थोडा इको कमी करा, आणि मग दान करायचं. आणि अन्नदान करताना कसल्याच प्रकारचा विचार करायचा, कारण अन्नदान हे श्रीमंताला जरी दिलं तरी ते पोटातच जाणार आहे, आणि गरीबातल्या गरीबाला जरी दिलं तरी ते पोटात जाणार आहे. पण तुम्ही दिलेला पैसा हा कुठं जातोय याचा विचार केला पाहिजे. एखादा जर तुमच्याकडे आला आणि म्हणला, महाराज मला 10 रुपये द्या ना. किती रुपये? आता 10 रुपये मागणारा कसा हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्या अर्थी त्याच्यावर 10 रुपये मागण्याची वेळ आली त्या अर्थी ते बोला 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 कामाला लागलेले ते, आहे की नाही? आणि जर तुम्ही त्याला जर 10 रुपये दिले आणि तो जर त्या 10 रुपयाची जर पिऊन आला ना, तर त्या 10 रुपये दिलेल्याच्या त्या पापाचे अर्धा जबाबदार तो देणारा पण आहे. म्हणून पैसे देताना 100 वेळेस चौकशा करायच्या, तू या पैशाचं काय करणार आहेस? हे माझ्याकडून 10 रुपये घेऊन चाललास, याचं काय करणार आहे तू? जर सत्कर्म जर करत असेल तर मोकळ्या मनानं तिथं दान केलेलं अडचण येत नाही. कारण आपण दिलेला पैसा आपल्याला फेडावा लागतो. म्हणलं तुम्हाला, अर्धे पापाचे जबाबदार आहेत.